500 रुपयांची नोट आता बंद होणार आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. यामध्ये तारीख देखील सांगण्यात आली. तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील तर अतिशय महत्त्वाची सूचना. आता केंद्र सरकारनं सगळं काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रशासनाच्या माध्यमातून 500 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा विचार आत्ताच सुरू केला आहे. मुख्यमंत्री महोदयांकडून या विषयावर महत्त्वाची बैठक देखील पार पडली आहे. सामान्य नागरिकांना सूचित करण्यात आलंय की ज्यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती किंवा काळा पैसा दडवून ठेवलेला आहे त्यांना चाप बसवण्यासाठी हा पैसा बाहेर काढण्याकरता सरकारनं परत एकदा नोटबंदीचा मार्ग निवडलाय. नोटाबंदी आता नेमकी कोणत्या दिनांकाला होणार आहे याची तारीख देखील आता समोर आली आहे. या मुदतीच्या आत तुमच्याकडे असणाऱ्या 500 रुपयांच्या नोटा तुम्ही बदलून घेण्याचं आवाहन सरकारच्या माध्यमातून आणि रिझर्व्ह बँकेच्या वतीनं सर्व नागरिकांना करण्यात आले आहे. त्यामुळे आता जर तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील तर तातडीनं ही माहिती तपासा, कारण 500च्या नोटांवर मर्यादा आणण्याची योजना प्रशासनानं आखली आहे. यावर अंतिम शिक्कामोर्तब झालाय. 500 रुपयांच्या नोटांची छपाई आता कमी झाली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून ATMमधून देखील 500 रुपयांच्या नोटा आता कमी प्रमाणात बाहेर येऊ लागल्या आहेत. आता प्रामुख्यानं 100 आणि 200 रुपयांच्या नोटा अधिक प्रमाणात उपलब्ध केल्या जाणार आहेत. 500च्या नोटा बंद करण्याचा हा धक्कादायक निर्णय सरकारनं घेतल्यानं आता विशिष्ट तारीख जाहीर झाली असून त्या दिवसापासून 500च्या नोटा चलनात राहतील की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. तारीख समोर आल्यामुळे नागरिकांना पुन्हा रांगेत उभं राहून चलन बदलून घ्यावं लागण्याची शक्यता आहे. जे लोक काळा पैसा साठवतात त्यांच्याकडील संपत्ती बाहेर काढण्यासाठी सरकारनं हे धाडसी पाऊल उचललं आहे. आता तारीख जाहीर झाली असून त्याआधीच तुम्ही पैसे बदलून घ्या, अन्यथा अडचणी निर्माण होतील. 500 रुपयांच्या नोटांविषयी सरकारनं नेमक्या काय सूचना दिल्या आहेत त्याकडे लक्षपूर्वक लक्ष द्या. संपूर्ण भारतामध्ये पुन्हा एकदा नोटबंदीचं वातावरण तयार होतंय. आपण जर पाहिलं तर चलनातील बदलाचा इतिहास समजून घ्यायचा झाला तर 2016 साल तुम्हाला आठवत असेलच. रात्री 8 वाजता अचानक मोदीजी लाईव्ह आले आणि त्यांनी सांगितलं की संपूर्ण देशात नोटाबंदी लागू झालीये. त्यावेळेस 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंद झाल्या होत्या. तेव्हा 8 ते 10 दिवसांचा कालावधी नोटा बदलण्यासाठी दिला होता. पण आताच्या परिस्थितीत सरकारनं खूपच कमी वेळ दिला असल्याचं बोललं जातंय. तारीख जाहीर झाली असून 500 रुपयांच्या नोटा जर तुमच्याकडे असतील तर ठराविक वेळेनंतर त्या चालणार नाहीत. जर 500च्या नोटा जास्त प्रमाणात असतील तर त्या कोणत्या बँकेत जमा करायच्या? तुम्ही ATMमधून पैसे काढत असताना जर चुकून 500ची नोट बाहेर आली किंवा कुणी तुम्हाला व्यवहारात 500ची नोट दिली तर नेमकं काय करायचं? या नोटा स्वीकारायच्या की नाही? अधिकृत तारीख कोणती आहे? चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. पहा, 2016 मध्ये अचानक झालेल्या नोटाबंदीनंतर नव्या नोटा बाजारात आल्या होत्या, ज्यातून मोठा गैरव्यवहार समोर आला होता. गडगंज श्रीमंत लोकांनी साठवून ठेवलेला पैसा चलनात आला आणि काळा पैसा बाहेर निघाल्यानं देश प्रगतीपथावर आला. भारताची आर्थिक व्यवस्था यामुळे अधिक बळकट झाली आणि अगदी त्याच धर्तीवर मागची नोटाबंदी जशी यशस्वी झाली होती तसाच निर्णय पुन्हा घेण्याचं ठरवलं जातंय. तुम्हाला आठवत असेलच, 2016 मध्ये मोदीजींनी लाईव्ह येऊन ऐतिहासिक घोषणा केली होती. त्या घटनेला आता 9-10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पुन्हा एकदा 10 वर्षांनी चलनातील बदल केला जाईल असा दावा केला जातोय, जेणेकरून आणखी लपवलेला काळा पैसा जो आहे तो बाहेर येईल. याची तारीख जाहीर झाल्याची चर्चा आहे. मग कोणत्या तारखेला हे घडणार? नेमकी परिस्थिती काय असणार? कोणत्या बँकेत पैसे बदलून मिळतील? 500 रुपये कुठे बदलायचेत? सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येतंय की मागील निर्णयामुळे आर्थिक व्यवस्था मजबूत झाली. विशेषतः काळा पैसा बाळगणाऱ्यांना यामुळे मोठा फटका बसला आणि गरीब जनतेला त्याचा लाभ झाला. याचाच विचार करून प्रशासन पुन्हा एकदा असा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि आत्ता त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्यात. हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण प्रशासकीय स्तरावर अशा योजनांची चर्चा सुरू झाली आहे. 500 रुपयांची सध्याची नोट ठराविक तारखेपासून चालेल की नाही याबाबत सरकारनं स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली आहे. ती तारीख मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे. ती तारीख नीट ऐकून घ्या आणि त्या मुदतीत तुमच्याकडील नोटा खर्च करा किंवा बदलून घ्या, कारण काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक बातम्या फिरत होत्या. अखेर त्यावर काही अंशी स्पष्टीकरण आलं आहे. तुमच्याकडल्या 500च्या नोटा कोणत्या बँकेत आणि कधीपर्यंत स्वीकारल्या जाणार? 200 आणि 100च्या नोटांचा पुरवठा कधी वाढणार? लक्षात घ्या, तुमच्या 500 रुपयांच्या नोटांची
किंमत काही काळानंतर शून्य होऊ शकते जर त्या वेळेत बदलल्या नाहीत तर. ज्या नोटेनं तुम्ही आज वस्तू खरेदी करू शकता तिची किंमत केवळ एका कागदाच्या तुकड्यासारखी उरेल. 500 रुपयांची जुनी नोट नेमकी कोणत्या तारखेपासून बंद होऊ शकते, त्या नोटा कुठे जमा करायच्या, व्यवहारातून त्या कधी बाद होणार आणि बदलून देण्यासाठी किती वेळ मिळाला आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला देतोय, लक्षपूर्वक ऐका. देशातील काळा पैसा जो मोठ्या प्रमाणावर वाढला होता त्यासाठी 2016 मध्ये अचानक निर्णय घेतला गेला होता. त्या घटनेला 10 वर्ष पूर्ण होत असतानाच असा दावा केला जातोय की 500च्या नोटेवर आता निर्बंध येणार. अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख यात वारंवार केला जातोय. एटीएममध्ये सध्या तुम्ही पाहिलं असेल तर 100 आणि 200 रुपयांच्या नोटा वाढण्यास सुरुवात झाली आहे. आरबीआयने 500च्या नोटांची छपाई मंदावल्याच्या सूचना देखील पाहायला मिळत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 500च्या नोटांचा वापर हळूहळू कमी केला जाण्याची शक्यता आहे, जसं 2016ला मोदीजींनी अचानक घोषणा केली होती. यामुळे काळा पैसा बाहेर येण्यास मोठी मदत होईल. मग नेमकी तारीख कोणती? 10 वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, जेव्हा 2000 रुपयांची नोट आली आणि नंतर ती देखील अचानक चलनातून बाद झाली. लोकांना समजण्यापूर्वीच 2000च्या नोटा बंद झाल्या होत्या आणि अगदी त्याच पद्धतीने कोणतीही मोठी पूर्वसूचना न देता हा निर्णय घेतला जाऊ शकतो. 2000च्या नोटेमुळे कमी जागेत जास्त पैसा साठवता येत होता म्हणून तो निर्णय झाला होता. 2016ला लोकांनी किलोमीटरच्या रांगा लावून पैसे बदलले होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण सर्वांनाच खूप त्रास झाला होता. पण आता सरकारने स्पष्ट केले की ही प्रक्रिया कशी असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे ज्यात काही महत्त्वाच्या सूचना आहेत. हे परिपत्रक इंग्रजीत असल्याने सामान्य लोकांना समजत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला ते मराठीत सोप्या भाषेत सांगतोय. 30 सप्टेंबरची एक तारीख चर्चेत होती, परंतु आता सरकारने असंही स्पष्ट केलंय की सरसकट नोटाबंदी सध्या होणार नाही, पण 500च्या ज्या बनावट किंवा खोट्या नोटा चलनात आल्या आहेत त्या बाद करण्यावर सरकारचा भर आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये खोट्या नोटा तयार करणारे अड्डे सापडले आहेत. 500 आणि 200च्या बनावट नोटा तसेच काही ठिकाणी बनावट नाणी देखील सापडली आहेत. म्हणूनच प्रशासनाने अशा नोटांवर कडक निर्बंध लादले आहेत. बँकांमध्ये आता विशेष यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे, ज्यामुळे खोट्या नोटा त्वरित ओळखता येतील. बनावट नोटा पूर्णपणे बाद केल्या जाणार आहेत. सरकारने वेळोवेळी सांगितले की अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर येणारे मेसेज लगेच खरे मानू नका. जर खरंच नोटाबंदी करायची असेल तर सरकार पुरेशी पूर्वसूचना देईल. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात 500ची नोट बंद होणार असं म्हटलंय, त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस आलेली नाही. कदाचित 2026च्या अर्थसंकल्पात काही नवीन तरतुदी असू शकतात, पण सध्या तरी सरकारी आदेश आलेला नाही. सोशल मीडियावरील अफवेमुळे लोकांची चिंता वाढली होती, म्हणूनच ही वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. PIB आणि रिझर्व्ह बँकेने देखील स्पष्ट केलं आहे की 500ची नोट बंद करण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. सरकार अशा गोष्टींची माहिती आधीच देत असतं, त्यामुळे अधिकृत परिपत्रकांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारची अफवा पसरली होती, ज्यामध्ये 500 रुपयांच्या नोटा बंद होणार अशा पद्धतीची अफवा होती. आणि त्याच अफवांचं एक प्रकारे सत्य तपासण्यासाठी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली आहे. आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.